श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा दुहेरी योग हा जुळून आलेला आहे आणि या निमित्तानं दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। तर बाबुलनाथ हे मुंबईतलं अत्यंत जुनं असं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी आपल्याला दिसते। या शिवमंदिराच्या गाभाऱ्यातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि आपण आज खऱ्या अर्थानं दक्षिण मुंबईतल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात पुरातन असलेल्या बाबुलनाथ मंदिरात आहोत। भाविकांनी शिवभक्तांनी या मंदिरामध्ये सकाळपासून प्रचंड अशी तोबा गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी पहाटे 4 पासून या ठिकाणी शिवभक्तांच्या मोठ्या रांगा ज्या ठिकाणून मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणाहून वर 108 पायऱ्या चढून जिथे मुख्य खरं तर महादेवाचे लिंग आहेत तिथपर्यंत या सगळ्या भाविकांची रांग आपल्याला पाहायला मिळते। खरं तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्यातही खरं तर नागपंचमी असे 2 दुहेरी मुहूर्त या आजच्या दिवसाच्या निमित्तानं भाविकांना इथं श्रद्धेसाठी खेचून आणतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणाहून जी गर्दी खरं तर भाविकांनी केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी, त्यासोबतच आपण जर पाहिलं तर भाविकांचा जो ओढा आहे त्यामुळे काही मिनिटांनंतर खरं तर दर्शनाची जी रांग आहे किंवा दर्शनाचा जो फ्लो आहे तो थांबवला जातोय, जेणेकरून पुढे कुठलीही गर्दी होऊ नये। जे मुख्य गर्भगृह आहे या ठिकाणी मंदिराचं जे मुख्य द्वार आहे या ठिकाणी कुठलीही गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही मिनिटांनंतर हा जो काही दर्शनाचा फ्लो आहे तो थांबवला जातोय आणि टप्प्याटप्प्यानं भाविकांना दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाते। त्यामुळे मुंबईतल्या एका सगळ्यात प्रसिद्ध अशा शिवमंदिरामध्ये बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांनी केलेली ही गर्दी निश्चितच त्यांच्या श्रद्धेचं हे प्रतीक म्हणावं लागणार आहे। त्यामुळे पुढचा महिनाभर खरं तर बाबुलनाथ मंदिरात शिवभक्तांची त्यासोबत भाविकांची अशाच प्रकारे गर्दी असणार आहे। त्यामुळे या गर्दीचं नियोजन कशा प्रकारे केलं जाते आणि एकंदरच या भाविक भक्तांमध्ये ज्या पद्धतीचं धार्मिक वातावरण आहे त्यावर नेमकी कशी आता या सगळ्या मंदिराचं नियोजन असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।